अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। त्याच अनुषंगाने अहिल्यानगर शहरामधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये आज आपण आलेलो आहोत। या प्रभागामध्ये 4 नगरसेवक आहेत। नगरसेवक बाळासाहेब बोराटे असतील, नगरसेवक दत्ता कावरे असतील, लोखंडे असतील, कदम असतील, असे 4 नगरसेवक आहेत। त्यांनी प्रभाग क्रमांक 12 मधल्या समस्या सोडल्या का, याचाच ग्राउंड झिरो रिपोर्ट आज आपण नगर न्यूज 24 च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। येथील नागरिकांची आपण बातचीत करणार आहोत। चला नेमका आता नगर न्यूज 24 चा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट व या परिसरातील नागरिकांची आपण बातचीत करणार आहोत व त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत। महिन्यापासून मी बाळासाहेब बोराट्याला म्हणतो, आमचे लाईट बंद पडली। आरतीताई संग्राम रासकर यांनी आमचे रेशन कार्डचे जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व केले। हमारी सबसे बड़ी समस्या थी कचरे की, तो वो आरती ने ठीक करके दी। ते केवायसी कुपन बंद होतं ते आता आरतीताई संग्राम रासकर यांनी सुरू केलं। बरेच दिवस झाले बंद होतं पण त्यांनी ते करून दिलं। जागतिक महिला दिनानिमित्त इथं वृक्षांचं वाटप केलं। अहिल्यानगर महानगरपालिकेचे रणधुमाळी आता सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये अनेक दिग्गज उमेदवार उभे आहेत। काय तुमच्यापर्यंत प्रचाराच्या माध्यमातून कोणता उमेदवार पोहोचला? आसाराम रासकर त्यांची सुनबाई आता उभे आहे। हो आहेत ना, ते पण आमच्या येतात आमच्या सोबत। काय वाटतं या निवडणुकीमध्ये कसं वातावरण राहील त्यांचं छान राहणार वातावरण। त्यांचं आम्हाला गॅरंटीड आहे त्यांची की आणि यावं म्हणून आम्हाला अपेक्षा आहे त्यांची। त्यांनी का निवडून यावं? त्यांनी काही समस्या वगैरे मार्गी लावल्या का? त्यांनी त्यांचं आमचं लय छान काम करून दिलं त्यांनी। एक दिवसाच्या लगेच दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी आमचं सगळं फरखेट काम करून दिलं। सगळं काय समस्या होती, काय काम करून दिलं त्यांनी? आमचं टॉयलेटचं, गटारीचं, नळांचं, बोरिंगचं सगळं जिथलं तिथं एकदम व्यवस्थित काम करून दिलं। कोणत्या गोष्टीची काय अडचण नाही आली, काय नाही, एकदम रासकर आता पदावर नाहीये। या व्यतिरिक्त बाकी स्टँडिंग नगरसेवक आहेत, मग त्यांच्याकडे तुम्ही या समस्यांबाबत मांडणी नाही केली? महिन्यापासून मी बाळासाहेब बोराट्याला म्हणतो, आमचे लाईट बंद पडली। मी सांगितलं त्यांना काम नाही केलं आम्ही काम नाही केलं। यांना कळायला बरोबर हे लगेच आले आमच्याकडं, तुमचं असं काम आहे म्हणलं। हा राव असं काम आहे। त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी लगेच माणसं आणले, खांद्याला सुरुवात केली, मटेरियल आणलं, सगळं व्यवस्थित। जुन्या नगरसेवकांनी केलं का रासकरांनी? नाही, रासकरांनी केलंय। काय पारड जड राहील का या निवडणुकीत त्यांचं? आता काम चांगले परफेक्ट काम आहे आणि बरेच दिवसापासून त्यांचे काम चालू। आता महापालिका निवडणूक आहे, प्रभाग क्रमांक 12 मधल्या आम्ही अडचणी जाणून घेतोय किंवा इथं कोणी इच्छुक आहे, त्यांनी काय कामं केली हे जाणून घेतोय। तर तुमच्या या प्रभाग क्रमांक 12 मध्ये काय अडचणी आहे? आम्हाला केवायसी रेशन कार्डची अडचण होती, तर त्यांनी कॅम्प घेऊन रेशन कार्ड मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केले। कोणी काम केलं हे? कोणी अडचण? आरतीताई संग्राम रासकर यांनी आमचे रेशन कार्डचे जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व केले। आणि जे जागतिक महिला दिन असतात ते म्हणजे लेडीजचा कुणी सत्कार केला नव्हता आतापर्यंत, त्यांनी आमच्या घरोघरी येऊन आमचे छान प्रकारे वृक्षारोपण देऊन महिलांचे स्वागत केले, त्या सन्मान केला। त्यामुळेच आम्ही त्यांचं मन जिंकू शकलो। त्या खूप स्वभावाने मन मिळवले आणि खूप छान आहेत। आता महापालिका निवडणुकीला त्या उभ्या आहे, काय राहील त्यांची परिस्थिती वगैरे? खूप चांगली। जनता स्वीकारेल का त्यांना? हो, नक्की स्वीकारेल। कशाच्या कोणत्या बायावर स्वीकारेल? नवरात्रात जे कार्यक्रम घेतले, ते वृक्षारोपण देऊन आमच्या सगळ्या महिलांचे स्वागत केले, परत आमच्या घरोघरी येऊन त्या आमचे जे प्रश्न सोडवतात, त्यामुळे आम्हाला वाटतं की ते 100% निवडून येणार। महिलांसाठी चांगले काम। हो, बाकी नगरसेवकांच्या आता इथं काय अडचणी भरपूर, रस्त्याचे कामं वगैरे लई प्रलंबित आहे, म्हणजे रस्ता वगैरे व्यवस्थित नाही असं एकंदरीत आम्ही तिकडून आलो, आम्हाला दिसलं। इथं अडचणी भरपूर आहे, लाईटीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, तो का नाही मार्गी लागला? आता नगरसेवकांचं काम आहे ना, आता तर सुधारता येत रस्ते। समस्या वगैरे मांडणी नाही केली कधी? नाही, मांडणी आम्हाला त्यांच्या समोर मांडण्याचा काही प्रश्नच पडत नाही, ते आपोआप सॉल्व करतात। प्रभाग क्रमांक 12 में अभी चुनावी माहौल चालू है, ये कॉर्पोरेशन की निवडणूक चालू हो गई है, तो क्या लगता क्या समस्या है प्रभाग क्रमांक 12 में? अभी तो कुछ भी नहीं है। पहले कचरा गाड़ी की समस्या थी, तो आरती संग्राम रासकर ने हमारे लिए एक अलग से नई गाड़ी शुरू की, तो टाइम से टाइम आती है, रोज आती है। हमारी सबसे बड़ी समस्या थी कचरे की, तो वो आरती ने ठीक करके दी। आधार कार्ड की केवाईसी की और महिला दिवस को भी उन्होंने अच्छे से मनाया।
हम लोगों को भी मतलब आके हाँ टाइम टाइम पे पूछती है, आपको कुछ तकलीफ हो तो बताओ। हम लोग को जो भी प्रॉब्लम होती है वो सुनती है, वो करती भी है। तो अभी ये चुनाव में आरती संग्राम राजकर इनके पीछे जनता रहेंगी क्या लगता है? हाँ, हम मुझे पूरा विश्वास है कि हम सब साथ है और हमारा पूरा सपोर्ट है उसको। अजून काही महिला आहे, आपण त्यांना विचारणार आहोत। अभी प्रभाग क्रमांक 12 में अभी चुनावी माहौल चालू हो गया है, तो कॉरपोरेशन के अभी ये चुनाव माहौल है, तो क्या लगता है यहाँ पे जो कॉरपोरेट है उन्होंने काम किया क्या? तुम्हारी क्या क्या समस्या है यहाँ पे, क्या प्रॉब्लम है तुम्हारी? वैसे अभी प्रॉब्लम तो थी बहुत कुछ, आरती संग्राम राजकर ने सब सोल्व करके दी थी। अभी किया बोला था उन्होंने काम? यानी क्या काम तो किया? सबसे पहले राशन कार्ड केवाईसी करवाई, फिर जो कचरा की कुछ समस्या थी वो सब सोल्व किए, और बहुत से जैसे कहीं मंदिर का कुछ था या पानी की कुछ समस्या थी, पाइप वगैरह, वो सब भी इन्होंने सब नवीनीकरण सब करवाया, अच्छे से करवाया। और सबसे और खास तो महिलाओं को इन्होंने आगे बढ़ने के लिए जो महिलाओं को प्रोत्साहित किया था महिला दिन के लिए, हाँ, इसका सब कुछ था बस सब कुछ। अभी ये चुनाव में क्या माहौल रहेगा? जनता उनके पीछे रहेंगी क्या नहीं रहेंगी? जरूर रहेगी ना, उनका सहयोग दिख रहा है सबको कि इन्होंने क्या क्या किया जनता के लिए, और सब कुछ अच्छा ही किया है, तो पूरा सपोर्ट है जनता का उनके साथ। और महिलाओं के लिए और उन्होंने क्या काम करना चाहिए, क्या लगता है तुम्हें? आरती राजकर से क्या और अपील है तुम्हारी कि क्या उन्होंने और क्या काम करना चाहिए ना, क्या आगे जाके? हाँ, जैसे महिलाओं को जो जिनको कुछ जैसे रोज घर में रहकर भी जो बाहर नहीं जा सकते, उनके लिए अगर कुछ ऐसे रोजगार के लिए कुछ रहे सपोर्ट, जो महिला आगे बढ़ सकती है, घर में रहकर भी वो उनका काम बाहर भी कर सकती है, घर में बच्चों को भी संभाल सकती है, और उनकी एक इमेज बढ़ती है महिलाओं की, ऐसा मेरा मानना है कि थोड़ा वो सपोर्ट करे तो ठीक है। महापालिकेची आता निवडणूक सुरू आहे, तुमचा प्रभाग क्रमांक 12 आहे, या प्रभाग क्रमांक 12 मध्ये काय समस्या होत्या तुमच्या आणि त्या कोणी सोडवल्या? आमचे नालीचं काम होत नव्हतं, तर त्या रासकर सरांनी केलं. त्यांनी काय अडचण होत होती तुमची? नाली सारखी चोकअप व्हायची, पॅक व्हायची, टॉयलेट पण चोकअप व्हायचं. ठीक आहे, आता आरती संग्राम राजकर असतील त्यांनी हा प्रश्न सोडवला, परंतु याच्या व्यतिरिक्त इथं अनेक नगरसेवक आहे, त्यांनी तुमचे काम केले का? भरपूर वेळा सांगितलं त्यांना, सांगून झालं, ते करू करू म्हटले, काही केलं नाही त्यांनी. प्रतिसाद दिला नाही हो, तुम्हाला? प्रतिसाद नाही दिला. आता निवडणुकीमध्ये काय वाटतं, आरती संग्राम राजकर यांचं वातावरण कसं राहील? म्हणजे आहे का, जनता त्यांना स्वीकारतील का, किंवा काम वगैरे करण्याची संधी देईन का त्यांना? मी पण सांगते जनतेला, त्यांनी पण यांनाच मत द्या, नाही का? म्हणजे पाठीशी उभं राहावं. हो, पाठीशी उभा राहावा यांचा पण. नक्कीच. याचबरोबर अजून काही ताई आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. ताई, आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, प्रभाग क्रमांक 12 मधला आम्ही आढावा घेतोय, मग तुमच्या इथं काही समस्या वगैरे होत्या, त्या कोणी सोडल्या? राजकर यांनी सोडवल्या, तर आम्ही आपलं जे म्हणजे आपल्या जे आता करतं, तर आपण जे काम करतं आम्ही त्यांना निश्चित निवडून देणार. बरं, आणि याच बरोबर अजून काही नगरसेवक आहे, म्हणजे बाकी आता तुमचा वार्ड लय मोठा आहे, पार त्या झेंडीगेट पर्यंत आहे, पण ते या ठिकाणी ते बोराटे असतील, कदम असतील, कावरे असतील, अनेक नगरसेवक आहे, त्यांच्याकडे तुम्ही या समस्यांबाबत काही मांडणी नाही केली का? आता ते कसं आम्ही लेडीज पडतो, आम्ही काय कुठं अजून तर गेलेलो नव्हतं, हा, त्याच्यामुळे आता आमचे हेच करतात. आता राजकारणने तुमची केलं समस्या आमचं, हो, काम केलं, आम्ही त्यांना निश्चित देऊ प्रतिसाद. एक ताई आपल्यासोबत जोडले गेले आहे. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुमचा अवॉर्ड येतो, गोंदाई गल्लीचा भाग, तर या ठिकाणी काय काय समस्या होत्या तुमच्या? आमच्या इथं रस्त्यांच्या नालीच्या समस्या ज्या होत्या त्या सगळ्या छान केल्या यांनी. आणि आता त्यांनी जे आता मध्ये कुपनचे आमचे जे नाव म्हणजे मुलांचे नाही का, कोणी केल्या, काय समस्या होत्या आणि कोणी त्या समस्या सोडवल्या तुमच्या? ते आरतीताई संग्राम राजकर यांनी सगळ्यांच्या समस्या छान केल्या. आपले कुपनचे त्यांचे जे नाव मुलांचे नव्हते किंवा बायकांचे, तर त्यांनी ऑनलाईन वगैरे करून दिले, आणि उपक्रमाचे पुढे त्यांनी चांगले करावं. महिलांसाठी कोणते कोणते उपक्रम त्यांनी राबवले? आतापर्यंत तर मग त्यांनी उपक्रम, आमची इच्छा आहे का करावं त्यांनी आता त्याच्या पुढे महिलांसाठी काहीतरी नाही का, घरगुती गरज आहे आता महिलांना, तर त्यांनी महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे घरगुती. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांची परिस्थिती कशी राहील? अति उत्तम राहील, म्हणजे सगळ्यांना आहे असं, म्हणजे करतात येतात सगळे आहे पाठीमागे त्यांच्या, हो आहे. महापालिका निवडणुकीला आता सुरुवात झाली आहे, म्हणजे रणधुमाळी ओढायला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 12 मधले आम्ही आढावा घेतोय, काय वाटतं तुमच्या इथं प्रभाग क्रमांक 12 मध्ये काय काय समस्या आहे? समस्या आमच्या ते केवायसी कुपन बंद होतं, ते आता आरतीताई संग्राम राजकर यांनी सुरू केलं. बरेच दिवस झाले बंद होतं, पण त्यांनी ते करून दिलं. परत
ती कचरा गाडी येत नव्हती, ती पण यायला लागली आणि त्या विचारतात, सतत प्रश्न विचारतात की तुम्हाला काही समस्या असेल तर सांगा आणि आम्हाला संधी द्या, तर आम्ही त्यांना संधी देणार आहोत. आता आरती संग्राम रासकर या काही नगरसेविका नाहीये, नाही. सामाजिक कार्यकर्ते आहे. मग नगरसेवकांनी काही कामं वगैरे केले नाही का तुमचे? एवढं काही म्हणजे म्हणावं तेवढे का? नाही केलेली. संग्राम रासकर यांना सांगितलं, म्हणजे आरती रासकर यांना सांगितलं, मग त्यांनी लगेच कामं केली आहेत. नाही, त्यांनी नगरसेवक व्हायच्या अगोदरच आता केवायसी नाही का, आमची कुपन भरपूर दिवस रेशन झाले कार्डचा प्रश्न. हो, तर त्यांनी ते सुरू करून दिलं. आता निवडणुकीमध्ये काय परिस्थिती राहील त्यांची? त्यांची परिस्थिती, कारण त्यांना जेव्हापासून उभं राहील त्यापासून त्या म्हणजे कार्यरत सुरू केलेलं आहे त्यांनी. महापालिका निवडणुकीची आता रणधुमाळी सुरू आहे. तुमच्या या प्रभागामध्ये अनेक समस्या आहे, त्या कोणी सोडवल्या का? अजून सोडले पण नाही, चालू आहे अजून बांधकाम हे रस्ते ते आणि बाकीच्या नोकऱ्या बिकामाचे आणि लाईटीचा पण प्रश्न आहे, हा, लाईटी रस्त्याचा प्रश्न पण आहे. प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तो सुटला का? नगरसेवकांनी नाही. सोडला का? अजून सोडलं नाही होतं. चालू आहे त्याचे टप्प्याटप्प्या लाईटीसाठी उद्या कार्यक्रम यांचे. आयो काम करतो. हा आयो काम करतात आणि कोणतं ते अजून आपलं गणपती यांचे लाईटीचे पोल्युशन कमी होते त्याच्यामुळे. बरं, आता याचबरोबर त्या आरती संग्राम रासकर या तुमच्या भागातून उभा आहेत, हा. त्यांनी काही समस्या तुमच्या सोडवल्या का किंवा काही कामं वगैरे केले? त्यांचे मांडव टाकला होता. त्यांनी लोक सगळ्या लेडीजला बोलवलं होतं, त्यांना फॉर्म भरले त्यांचे, त्याचे आणते लागत होते आपल्या धान्याचे त्यांचे. क्रमांक 12 मध्ये काय परिस्थिती आहे, काय समस्या आहे? समस्या तर चालूच असतात, परंतु जी आमची कुपनची मेन समस्या होती, तर सर्वांची केवायसी कुपनची त्यांनी कॅम्प ठेवला आणि सर्वांना कोणी ठेवला? आरती संग्राम रासकर यांनी आमच्या या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये केवायसीचा कॅम्प ठेवला. त्यामुळे सगळ्या ज्यांचे वंचित होते, जे आपल्या रेशन कार्ड पासून जे धान्यापासून वंचित होते, त्या सर्वांना धान्य मिळायला सुरू झाली. केवायसीचे कागद आम्हाला त्यांनी घरपोच आणून दिले. जे राहिले होते, ज्यांना वेळ मिळाला नाही, अशांसाठी त्यांनी घरपोच कागद आम्हाला आणून दिले. काय दुसरे कामं केले त्यांनी? अजून महिलांचा मान सन्मान मिळावा म्हणून महिलांसाठी त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त इथं वृक्षांचं वाटप केलं. त्याच्यानंतर महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवतात, किंवा जर त्या इथून पुढे जर त्यांची अशी इच्छा आहे, त्यांना जर आम्ही संधी दिली तर ते आमच्यासाठी भरपूर काही कार्य करू शकतात. या आम्ही फिरलो भरपूर ठिकाणी या प्रभागामध्ये, तर कचऱ्याची समस्या लई मोठी आहे. ती समस्या कोणी सोडवली का? यापूर्वी आम्ही कचऱ्याची समस्या होती, आरती संग्राम रासकर यांना ज्यावेळेस सांगितलं आमची कचऱ्याची समस्या, त्यांनी या प्रभागासाठी घंटागाडी आम्हाला सुरू करून दिली आहे. मतदार हा राजा असतो. काय वाटतं तुम्हाला, कोणत्या समस्या होत्या आणि कोणत्या नगरसेवकांनी पूर्ण केल्या? आणि आता इच्छुक पण भरपूर आहेत. हा, आता हे युवा जे उमेदवार आहेत, त्यांचं आता आमच्या संपर्कात आल्यानंतर आधीच त्यांच्या बद्दलचं आमचं जे मत आहे ते चांगलंच आहे प्रत्येकाबद्दल. तसं आरतीचा आमच्याशी सतत संपर्क असतो. ती वरच्या वर येऊन विचारतच असते आम्हाला की तुमच्या काही समस्या असतील तर सांगा. म्हणजे इथून पुढे आम्हाला जे काही प्रॉब्लेम येतील तर आम्ही त्यांच्याशी बोलणारच आहे. त्यांच्याबद्दल आमचं मत जनमत चांगलंच आहे. आता निवडणूक होणार आहेत, आरती संग्राम रासकर असतील, बाकीचे उमेदवार असतील, त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? म्हणजे काय प्रश्न त्यांनी अजून सोडले पाहिजे, काय प्रश्नांवर त्यांनी काम केलं पाहिजे? आता सध्या तर सगळं म्हणजे जे काय पाणी, नळ, रस्ते वगैरे हे ते प्रॉब्लेम सगळे त्यांनी करून दिलेले आहेत. आणि इथून पुढे नव्याने काही प्रश्न निर्माण होतील तर ते त्यावेळेला जसे निर्माण होतील त्या पद्धतीने सांगितले जातील आणि ते त्या पद्धतीने ते बांधील राहतील त्या गोष्टीला. प्रभाग क्रमांक 12 मध्ये काही महिला मंडळ आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. ताई, प्रभाग क्रमांक 12 मध्ये आम्ही आढावा जाणून घेतो. आता महापालिका निवडणूक लागली, तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला मतदान करायचंय. परंतु याच्या अगोदर आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे की या प्रभाग क्रमांक 12 म्हणजे तुमच्या काही भागामध्ये काही समस्या वगैरे आहेत का? आता सध्या होत्या त्या समस्या त्या आरतीने पण सॉल्व्ह केल्यात बऱ्याच. काय समस्या होत्या आणि काय अडचणी? म्हणजे याचं कुपण्याचं वगैरे काम होतं तर ते पण तिने सॉल्व्ह करून टाकलं. बाकी दुसरं तर काहीच प्रॉब्लेम नाही आमच्या इथं. कुपनाची कामं चांगली. मुलांची नावं नव्हते, ते नावं पण आली कुपनामध्ये. रेशन कार्डचा मुक्त हो, प्रश्न त्यांनी हो. मांडलेला होता. तर याचबरोबर आता महापालिका निवडणुकीमध्ये आगामी काळामध्ये त्या उभ्या आहेत. काय वाटतं जनतेमध्ये त्यांचा काय कसा प्रतिसाद राहील? आता जनतेचं तर नाही आपण सांगू शकत कुणाचं, कारण जनता जनार्दन असते. संधी वगैरे देतील का? देतील ना मग, काम वगैरे करतात. हो हो. याचबरोबर प्रभागामध्ये अजून काही समस्या आहे का? लाईटीच्या असतील, ड्रेनेजच्या असतील, रस्त्याच्या असतील. परंतु बाहेर रस्ता वगैरे अजूनही खराब आहे. आम्ही ज्यावेळेस आतमध्ये घुसलो त्यावेळेस आम्हाला एकंदरीत दिसलं, म्हणजे हा भाग आहे चांगला, पण बाहेरचा जो रस्ता आहे त्याची अजूनही समस्या आहे, पण ती सुटली नाही. त्या कामावर तुम्ही समाधानी आहात का?
तर काय सगळे समाधानी आहेत, मग आम्हाला पण समाधानी राहावं लागतं ना. एकंदरीत काय वाटतं तुमच्या प्रभागातल्या काय काय समस्या आहेत? आमच्या काही नाही, पाण्याच्या आहे थोड्याशा, लाईटीच्या आणि रोडच्या, बाकी काही नाही. काही समस्या आरती संग्राम रासकर असतील यांनी सोडवल्या असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? सोडवल्या तिने थोड्याशा, रेशनच्या ज्या आहेत त्या सोडवल्या तिने, आणि तिने सांगितलं काही अडचण आली तर या आमच्याकडं, पण आम्हीच गेलेलो नाही अजूनपर्यंत त्याच्याकडं. तर आता आगामी निवडणुकीमध्ये त्यांची परिस्थिती कशी राहील काय वाटतंय? म्हणजे जनता स्वीकारण का, किंवा त्यांनी काय कामं हो, केली? स्वीकारण ना, केले तिने, म्हणजे बाकीच्या म्हणजे प्रभागात केलेली तिने कामं, स्वीकारू शकते लोक तिला. याचबरोबर बाकीही नगरसेवक आहे, म्हणजे तुमचे तर बोराटे, कावरे, अजून काही नगरसेवक आहेत, कदम असतील, त्यांनी समस्या वगैरे तुमच्या सोडवल्या? हे कॉन्क्रिटीकरण त्यांनीच केलेलं आहे. ठीक आहे, इथल्या कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न तुमचा मार्गी लागला, परंतु बाहेरचा जो मुख्य रस्ता आहे जो सगळ्या परिसराला जोडतो, परंतु तो अजूनही दुर्लक्षित आहे. तसं आम्ही जर सांगितलं ना, आरतीला सांगितलं किंवा परेशला किंवा बाबूला, कुणालाही सांगितलं तर होईल आमचं काम. मी मीना मार्गी बोलते, आणि आरतीताई बरोबर जे सांगायचं त्यांच्याबद्दल, तर त्या नाही का आम्हाला नवरात्रात ज्या स्त्रियांना म्हणजे बाहेर निघण्याचं म्हणजे माहिती नव्हतं, आणि सगळ्या जणी तसं उत्साही राहायचं, हे करायचं, त्यांनी खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं. आमचा तर खूप त्यांना सपोर्ट आहे. हा झाला महिलांच्या कार्यक्रमाचा एक प्रश्न. याचबरोबर अजून काही समस्या आहे, म्हणजे कचऱ्याची समस्या असेल, रेशनची समस्या असेल, परत लाईटीची समस्या असेल, अशा समस्या त्यांनी सोडवल्या का? कारण आता ते कोणत्या पदावर नाहीये, त्यांनी काही तुमच्या त्यांनी समस्या आता सोडवल्या? आमच्या कुपनाच्या तर समस्या सोडवल्या, बरं. कारण आमचे बरेच दिवस झाले काय तुम्हाला ऑनलाईन. अडी अडचणी येत होते? आमचं नाही का आता 2-3 वर्ष झाले आमचं कुपन बंद झालेलं होतं. अगोदर चालू होतं, तर ऑनलाईन नंबर आमचे बंद झालेले होते आमच्या 2-3 जणींचे नाही का, म्हणजे तर आम्ही त्यांच्याकडं ती समस्या मांडली, तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही फॉर्म भरून द्या आमच्याकडे, आम्ही त्या समस्या सोडू तुमच्या. तर मग त्यांनी आमचे कामं करून दिले. आणि त्याचबरोबर अजून काही नगरसेवक आहे, त्यांच्याकडे तुम्ही या समस्या नाही मांडल्या? आम्ही तसं म्हणजे शक्यतो नाहीच मांडल्या. आता महापालिका निवडणूक होतीये, काय वाटतं जनतेत त्यांचं कसं कौल राहील? म्हणजे जनता नाही, स्वीकार जनतेचा कौल तर त्यांचा चांगलाच राहील आरतीताई बाबत, आणि सपोर्ट पण आमचा त्यांना खूप चांगला भेटेल.